हवाला द्या हवाला. सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असताल. सो आज 26 जानेवारी 2024 आज प्रजासत्ताक दिन आहे. सो प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आज शाळेला जाणार आहोत ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी. ॲज युजल मला लेटच झालेलं आहे दरवर्षीप्रमाणे, कारण जरा रात्री लेट झोपलो होतो. थोडंसं फॅमिलीमध्ये मेडिकल इमर्जन्सी आली होती. सो त्यामुळं मला रात्री झोपायला थोडा उशीर झाला. आणि आता मी चाललो आहे माझ्या शाळेला आणि आपण तिथं जाऊन आपला जो काही प्रजासत्ताक दिनानिमित्तचा जो काही कार्यक्रम असेल शाळेनिमित्त ठेवलेला तो पाहणार आहे. आणि मग त्यानंतर पुढे बघूया, आपले मित्र पण येणार आहेत आणि मग त्यांची पण भेटीगाठी होतील आणि बाकी सर्व शिक्षकांशी सुद्धा आपली गेट टुगेदर होऊन जाईल. बाय द वे, एवढ्या सकाळ सकाळ उठल्यावर खूप जाम थंडी वाटते यार. मग म्हणजे एवढ्या सकाळी उठायची माझी तर काही सवय नाही. मी ऑलमोस्ट 9 ते 10 वाजता उठत असतो. सो जरा आळशीच आहे मी पण. बट काय म्हणतात, एवढ्या सकाळ सकाळ खूप थंडी आहे. म्हणजे अजून तर आत्ता 8:30 वाजलेत पण असे हात थंडे पडलेत ना गाईज, काय सांगू तुम्हाला. आणि तिथं तुम्हाला असं सूर्य दिसत असेल वर आलेला, पण तो काही एवढं प्रकाश म्हणजे हीट सोडत नाही आहे. मला बोलता येत नाही असं ॲक्च्युली, एवढी थंडी आहे. सो आता आपण चाललेलो आहे शाळेकडे. हो, लयच गारे भाई, लयच गारे. जर माझा शाळेचा अनुभव सांगण्यात आला तर माझे काही शिक्षण आहे, जे काही शालेय शिक्षण आहे, कॉलेजचे शिक्षण आहे किंवा मास्टर्स डिग्रीचं जे शिक्षण आहे ना गाईज, हे सगळं माझं खडकी शिक्षण संस्थेतच झालेलं आहे. सो टोटली माझं जे पहिली ते ग्रॅज्युएशन MCOM जे काही शिक्षण आहे ते खडकी शिक्षण संस्थेतच झाले. सो आय एम व्हेरी मच अटॅच टू दॅट प्लेस. सो त्यामुळं मी नेहमी दरवर्षी, उशीर का हो पण मी दरवर्षी जातो आणि खूप भारी वाटतं. म्हणजे गेल्यावर सगळे शिक्षक वगैरे मित्रमंडळी पण येतात. काही तर 96-97च्या बॅचचे सुद्धा येतात, 10वी पासआउट जे असतात ना. मागच्या वर्षी एक मेळावा ठेवला होता, त्यावेळेस खूप सुंदर असं काय म्हणतात कोऑर्डिनेशन झालं होतं सर्व पोरांचं. ऑलमोस्ट सगळ्या बॅचमधून पोरं आली होती एक. यावर्षीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता, पण बघूया आता यावेळेस किती प्रतिसाद भेटला आहे त्या गोष्टीला. आणि आता कसं आहे की सांगायचं तात्पर्य होतं की माझं सगळं शिक्षण हे खडकी शिक्षण संस्थेत झालं होतं. मी शाळेला जे होतो ते लालबहादूर शास्त्री हायस्कूलला होतो आणि मी 11वी-12वीला टिकाराम जगन्नाथ कॉलेजला होतो. आणि त्यानंतर माझं जे काही ग्रॅज्युएशन वगैरे झालं ते सुद्धा टिकाराम जगन्नाथ कॉलेजमध्ये झालेलं आहे. आणि या गोष्टींचं असं मला खंत वाटत नाही की मी मराठी मीडियममध्ये शिकलेलं आहे बरं का, की मला माझ्या पोरांना सुद्धा मराठी मीडियममध्येच घालायचं आहे. म्हणजे मी एवढं सांगू शकतो की मराठी मीडियममध्ये जे शिकवण्याची जी पद्धती आहे ना गाईज, ती खूप छान आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होतात, तुम्हाला कसं काय वागायचं आहे सगळं एकदम शिस्तबद्ध सांगितलं जातं. आय डोंट नो, मी हे नाही बोलत आहे की इंग्लिश मीडियममध्ये पण असं होत नसेल. होतं, तिथं पण डिसिप्लिन आहे, खूप छान प्रकारे शिकवतात वगैरे. पण जेवढं डीप डाऊन इथं मराठी मीडियममध्ये शिकवतात ना, आय डोंट थिंक सो दुसरीकडे कुठं शिकवत नसतील. पण आता सध्याच्या परिस्थितीला असं झालं ना की मराठी शाळा ऑलमोस्ट बंद होत चालल्यात. आणि ह्याचंच एक मी तुम्हाला उदाहरण देणार आहे की मी माझ्या शाळेत गेलो ना, की आमचं शाळेचा आवर एवढा मोठा होता ना गाईस की आम्हाला ग्राउंड कमी पडायचं, एवढी पोरं तिथं बसायची. पण आता सध्या असं झालं आहे की तिथलं स्टेजच्या समोर जेवढी जागा आहे ना तेवढी पोरंसुद्धा नाही आहेत. म्हणजे इन मीन 50 ते 100 पोरं आहेत शाळेमध्ये. बट ठीक आहे, आता काय करू शकतो. सगळ्यांच्या पोरांना इंग्लिश मीडियममध्ये जर टाकलं तर मराठी मीडियममध्ये कोण जाणार ना. माझी तब्येत पण जराशी डाऊनच आहे. सो त्यामुळं पण मला जरा व्लॉगिंग करताना थोडा त्रासच होणार आहे. बट समाव मी करेलच. अजून अखिल कांबळेसुद्धा येतो आहे. मागच्या वर्षी त्याने काय म्हणतात मेळाव्याचा खूपच चांगला असा व्हिडिओ बनवला होता आणि चांगलाच प्रतिसाद भेटला होता त्याच्या व्हिडिओला पण. सो तुम्ही जरूर पाहा तो व्हिडिओ. मी हा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देईन. सो तुम्ही जाऊन तिथं चेकआउट करू शकता. आणि आता जेवढ्या लवकर मला पोचता येईल तेवढ्या लवकर मी पोचतो तिथे. आमची जी शाळा होती ना ती जरा सगळी अशी मिलिटरी एरिया वगैरे त्यामध्ये होती ना. सो त्यामुळे पण आम्हाला जरा जास्त भीती होती की नाही का
ही मिलिटरीची लोक आहेत बाबा, आम्हाला काय असं जास्त करावं लागत नाही, आम्ही जास्त शिस्त पाळायचं वगैरे, तसं जरा विषय होता. आणि म्हणजे जरा डिसिप्लिन जास्तच होतं आमच्या शाळेमध्ये. आणि पण त्या डिसिप्लिन अनुसार आमच्यामध्ये तेवढा बदल झालेला आहे बरं का. म्हणजे आता असं मी माझी स्वतःची पढाई नाही करत आहे, बट मी सांगू शकतो की हा बाबा माझ्यात तेवढा बदल झालेला आहे. आणि कसं आहे, टायमानुसार माणसात बदल होणं खूप गरजेचं असतं. आज सगळीच लोक शाळेला चालले ते तुम्ही पाहतच असाल समोर व्हाईट घालून, पण मला आज व्हाईट काही भेटलंच नाही आहे. सो त्यामुळं मला कुठंतरी थांबून फ्लॅग घ्यावं लागेल. ब्लॅक उडी घातली आहे त्यातमुळे, अवघड झाले परिस्थिती. कसं होणार आहे काय माहिती, बघूया. आज एक छोटा झेंडा दे ना लावायला. हवाला दे हवाला. हां कितीला आहे? चला आता आपल्याला झेंडा पण भेटलेला आहे. नंतर पण चाललं शाळेच्या दिशेनं. जय श्रीराम. सध्याला राम मंदिराचं उद्घाटन होतं. सो आय होप सगळ्यांनी ते न्यूज टेलिव्हिजनवरती पाहिलं असेल. आणि त्यामुळं खूपच असं भगवा झेंडे वगैरे सगळीकडे लावले होते. खूप छान वाटत होतं ॲक्च्युली. आता सध्या आपण जाऊया शाळेकडे. खूपच छान वाटतंय ना गाईस, भगवा सगळीकडे. माझ्या तब्येतला काहीतरी करावं लागणार आहे. ऑलमोस्ट माझं नाही का खोकून खूप बुरा हाल आहे. रातभर मी खोकतच होतो. सो हे आपलं असं काही खडकी बाजार आहे गाईस. इथूनच असं गल्लीबोळ्यातून आम्ही सायकलवरती शाळेत जायचो. खूप भारी दिवस होते यार ते शाळेचे, नाही का. चच्चा डायरेक्ट समोर येतात. चच्चा बघत नाही आजूबाजूला. काय माहिती ध्वजारोहण झालं नसेल मग ठीक. सो इथून राईटला गेलं की आपली शाळा येते. ही आहे आपली शाळा, लाल बहादूर शास्त्री हायस्कूल. गाडी आहे ते इथं लावून टाकूया गाडी. आईला ध्वजारोहण झालं की रे गाईस. हा असा काही आमच्या शाळेचा आवार आहे गाईस. तुम्ही पाहतच असाल खूपच मोठं असं ग्राउंड वगैरे दिलेलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली मी पोचता उशीर झाला आणि तिथं ध्वजारोहण झाले होते. तुम्हाला बोललो होतो ना गाईस की शाळेमध्ये खूपच कमी पोरं आहेत आता सध्याला. सो तिथं जेवढे स्टेज जवळ पोरं बसलेत फक्त तेवढेच पोरं आहेत सध्या शाळेमध्ये. आणि आम्ही जेव्हा होतो तेव्हा हे ग्राउंड सुद्धा पुरत नव्हते. 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या वेळेस जेव्हा काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे असायचे शाळेमध्ये तेव्हा तर आमचे पालक सुद्धा यायचे. व त्यामुळं हे ग्राउंड आणि त्यातल्या त्यात आमचे जे सायकल स्टँड होते ते सुद्धा भरून निघायचे, एवढी गर्दी व्हायची. बट अनफॉर्च्युनेटली हे बघून मला खूपच वाईट वाटतं. त्यानंतर आम्ही आमच्या इन्स्टा आणि फेसबुकसाठी काही व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो. आणि तेवढ्यात एक 3-4 पोरींचा स्कूलच्या पोरींचा मोबाईल आणि त्यांनी बोलले की आम्ही तुमच्या बाईकसोबत फोटो काढू शकतो. सो आम्ही अलाव केले. आय मीन आपली बाईक आहेच एवढी अट्रॅक्टिव्ह की त्याचं कोणीही फॅन होतं. बॅक इन द स्कूल डेज मला क्रिकेट खूप आवडायचं आणि त्यावेळेस सुद्धा आम्ही अशाच प्रकारे फळी वगैरे शोधून क्रिकेट खेळायचो. सो आम्हाला पण एका ठिकाणी फळी भेटली आणि बॉल भेटला
आणि आम्ही लागलो क्रिकेट खेळायला स्टेडियममध्ये. तेवढ्यात आमचा एक मित्र निलेश भगत तोही आला, अखिलही आला होता. असं 3 जण आम्ही मिळालो. बाय द वे निलेशसुद्धा यूट्यूबर आहे. त्याचं यूट्यूब चॅनलचं नाव मायसेल्फ निलेश आहे. ढोलताशा पथकावर त्याचे कंटेंट असतात. आणि अखिल कांबळेचं सुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे. त्याचंही माझ्यासारखंच चॅनल आहे, राईड विथ द ब्लॅक डेव्हिल. सो त्याचाही कॉन्टेंट मोटो ब्लॉगिंग रिलेटेड असतो. खूप इन्फॉर्मेटिव्ह यूट्यूब चॅनल आहेत दोघांचे. सो तुम्ही या दोघांच्याही यूट्यूब चॅनलवर जा आणि तिथं जाऊन सबस्क्राईब करा. बाय द वे आम्हाला खेळताना खूप मजा आली. खूप काही डिस्कशन झालं इथं. आम्ही पकडापकडी खेळायचं वगैरे, असं तसं मजा आली, खूप मजा आली गाईस. एक्साइटमेंटमध्ये मी आपला व्हिडिओ एंड करण्याचाच विसरलो. सो आजचा व्लॉग मी इथंच थांबवत आहे. सो आजचा व्लॉग हा पूर्ण माझ्या शाळेबद्दल, माझ्या एज्युकेशनल लाईफ आणि माझ्या फ्रेंड्स लाईफबद्दलचा होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. भेटूया आणखीन एक व्हिडिओमध्ये. बाय गाईज.